मी डॉक्टर संजीव लिंगवत, अध्यक्ष जनसेवा प्रतिष्ठान, इतिहास अभ्यासक आणि कोकण इतिहास परिषदेचा कार्यकर्ता आपल्यासमोर आज हा जो किल्ला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, हा औसाचा किल्ला। मित्र हो, कालच अत्यंत प्रसिद्ध असा नंद राजाची राजधानी उपराजधानी असलेला नंदगिरी किल्ला नांदेडचा बघितला। त्याच्यानंतर परवाच्या दिवशी राष्ट्रकूट राजाची राजधानी असलेला हा कंधार किल्ला बघितला आणि आज मी इथे आलेलो आहे औसा। 1000 वर्षापूर्वी बांधलेला हा किल्ला आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। बहामनी राजाच्या कारकिर्दीत 1466 मध्ये मोहम्मद गवान याने हा किल्ला बांधला 1000 वर्षापूर्वी असा। मित्र बघू शकता की ह्या इथे तोफांच्या गोळा आहेत या औसाच्या किल्ल्यामध्ये। हे आतले रूम अत्यंत सुंदर आणि शाबूत असलेले रूम आपण बघू शकता। वर तुर्क आणि युरोपियन स्थापत्यकलेचा बऱ्याच प्रमाणात ह्या किल्ल्यावर प्रभाव आपल्याला दिसतो। आपण हे असं बघू शकता। जवळजवळ 15 एकर मध्ये असलेला हा किल्ला अत्यंत सुंदर असून आपल्याला हा किल्ला पाहायचा असेल तर लातूरला यावं लागतं आणि लातूरवरून औसा जवळजवळ 50 ते 60 किलोमीटर। किल्ल्याच्या चारी बाजूने अशा प्रकारचं खंदक आहे आणि असं हिरवंगार पाणी आपल्याला, त्याच्यामध्ये बदकं पण आहेत, असं हिरवं पाणी आपल्याला बघता येतं। अत्यंत सुंदर असा हा किल्ला। मित्र हो, चारी बाजूला पाणी आणि त्याच बाजूला विहीर, त्याच्यामध्ये भरपूर पाणी असलेला हा किल्ला भव्य आहे, दिव्य आहे। अनेक अत्यंत हिरवाई इथे आपल्याला बघायला मिळते। आपण अवश्य औसा किल्ल्याला भेट द्या। 1000 वर्षापूर्वीचा हा रमणीय असा किल्ला पाहायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। किल्ल्याच्या मध्ये हे अशा प्रकारचं भाग आपल्याला थोड्या प्रमाणात इथे लोकांनी आपली घरं वगैरे बांधलेली आहेत। आपण बघू शकता हा समोरचा भाग आणि ही एंट्री, त्याचप्रमाणे ह्या अशा प्रकारचा खंदक आणि अशा प्रकारची विहीरही या भागात आहे। अत्यंत सुंदर अशी हत्तीची नक्षी आपल्याला इथे बघायला मिळते। त्याचप्रमाणे आतल्या भागामध्ये पण अशा प्रकारचं नक्षीदार काम बघायला मिळते। आपण बघू शकता की 15व्या शतकामध्ये अशा प्रकारचा हा दरवाजा तयार करण्यात आला होता। केवढा मोठा दरवाजा होता हे आपण बघा। आणि हा आता दरवाजा मोडकळीस आलेला आहे। या ठिकाणी आता नवीन दरवाजा बसवण्यात आलेला आहे। या दरवाजाची आपण हे लोखंडी खिळे बघू शकता केवढे मोठे। आपण बघू शकता की 15व्या शतकामध्ये ज्यावेळी इथे युद्ध झालेलं, त्या युद्धाच्या वेळी बाहेरचा दरवाजा मोडकळीस आलेला होता, तो बांधण्यात आला। त्याच्याबाबतचा शिलालेख पण इथे लिहिलेला आहे। मित्र हो, 6व्या शतकात हा भाग कुंतल देशाचा भाग होता। मिरज, सांगली, धाराशिव, औसा हा कुंतल देशाचा भाग होता त्या काळात। त्याच्यानंतर 7व्या शतकात बदामीचं चालुक्य राजा ह्याचं इथे राज्य होतं। 8व्या शतकात कल्याणचा चालुक्य, त्यात नंतर 9व्या आणि 10व्या शतकात जैन, 11 आणि 12व्या शतकामध्ये कर्नाटकचा हैदराबाद, त्याच्यानंतर 1294 मध्ये 1294 मध्ये खिलजी अल्लनूर याने देवगिरीचा दौलताबाद केला आणि त्यावेळी हा किल्ला ताब्यात घेतला। आपण इथे तोफा बघू शकता। 7 विहिरी, 7 दरवाजे, अशा 22 तोफा, 4 महाल, दुहेरी तटबंदी असलेला हा किल्ला 1294 मध्ये खिलजीने घेतला। त्याच्यानंतर 13व्या शतकात ह्या किल्ल्यावर मुस्लिम राजवट आली, हसन गंगू बहामनी यांची।
1410मध्ये मोहम्मद गवान याने हा किल्ला बांधला. तो 1466मध्ये हा किल्ला त्याने पूर्ण केला. 1491मध्ये गवानचा खून झाल्यानंतर 1492मध्ये राजा काशिश यांची बरीलशाही इथे बरीलशाही म्हणजे आली. त्याच्यानंतर 1548मध्ये अहमदनगरचा बोराम निजान याची बोरामशाही इथे आली. 1670मध्ये छत्रपती शिवाजी महाराज इथे आलेल्याचा उल्लेख सापडतो. 1548 ते 1636मध्ये हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडे होता. त्याच्यात आदिलशाही निर्माण झाली 1670मध्ये. औरंगजेब 1644-44पर्यंत आणि त्याच्यानंतर हा किल्ला 1948पर्यंत निजाम हैदराबादचा यांच्या ताब्यात होता. आपण बघू शकता जवळजवळ 35 एकरचा हा एरिया आहे आणि त्याच्यापैकी जवळजवळ 15 एकरमध्ये इथे बांधकाम करण्यात आलेलं आहे. अत्यंत सुंदर असा हा किल्ला, ज्या किल्ल्यावर मुघलशाही होऊन गेली, ज्या किल्ल्यावर बुरामशाही होऊन गेली, ज्या किल्ल्यावर इबानशाही होऊन गेली, असा औसाचा किल्ला आपण अवश्य पाहावा. एवढं सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कितीतरी मोठा असलेला असा हा 36 एकर टोटल एरिया असलेला किल्ला, दुरी तटबंदी असलेला किल्ला आपण अवश्य पाहावा. एवढंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर संजीव लिंगोत, सिंधुदुर्ग, आपल्यासाठी औसा, लातूर येथून.